केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी एकत्र आले। यावेळी विद्यार्थ्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत "ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। तसेच पुढील केंद्रीय शिक्षण मंत्री हा प्रामाणिक, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असावा अशी मागणी करण्यात आली। उपस्थितांनी देशातील परीक्षा प्रणाली अधिक विश्वासार्ह करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त केली। यातून जे फलित मिळालं, विद्यार्थ्यांची जी मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जे विद्यार्थी नीट पेपर फुटीनंतर या ठिकाणी ज्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या परिवाराला कॉम्पेन्सेशन आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या, या सगळ्या मान्य सरकारने त्या ठिकाणी मान्य केल्या। सरकार चुकली आणि भारतामध्ये लोकशाही संपुष्टात येत आहे की काय अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी ही लोकशाही भारतात जिवंत आहे आणि संविधानच भारतामध्ये मोठं आहे हे दाखवण्याचं काम विद्यार्थ्यांच्या एकजुटीने केलं। त्या सर्व अभिजित शिक्षे यांच्यासह त्यांचे सगळे सहकारी, त्याचप्रमाणे खास करून सोनमजी वांगचुक जे 26 दिवस विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसले, त्या सर्वांचे आभार मानत असताना या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केली त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आहोत। परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती देवो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो। एक स्टुडंट म्हणून मी या राजीनाम्याकडे तर खूप गौरवशाली बघते, खूप अत्यंत आनंद झाला आहे। आयुष्यात सर्वात मोठं प्रोटेस्ट आम्ही हे आज बघितलं, ते 20 जुलैला झालेलं प्रोटेस्ट आमच्यासाठी खूप जास्त गौरवाची बाब आहे ही। यासाठी तर आमच्यासाठी खूप जास्त आनंद आहे मनात, पण त्या पलीकडे सुद्धा जे 21 विद्यार्थ्यांचं निधन झाले त्यासाठी आम्ही खूप शोकांतिका व्यक्त करतो आहे इथे। बिकॉज ज्या विद्यार्थ्यांनी अगदी शिक्षणासाठी सुसाईड केलं ही गोष्ट खूप वेगळी असते आपल्या सोसायटीमध्ये ही पचन करण्यासाठी, तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला खूप जास्त निराशा आहे। त्या पलीकडे जो आज आपला गौरव झाला आहे सगळ्या जेनझीचा, आम्हाला कॉक्रोच म्हणून पहिल्यांदा छान वाटायला लागलंय। आम्ही मुली कॉक्रोचला बघून आधी पळतो, पण आज आम्हाला छान वाटलं कॉक्रोच जनता पार्टीसाठी आणि खूप सारे रिस्पेक्ट आहे त्या पार्टीसाठी आम्हाला, की ज्यांनी ज्या कोणी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्यासाठी कधी स्टँड घेतला नव्हता ते सुद्धा जंतर मंतरवरती लाठीचार्ज खाऊन आले। सगळ्यांनी आपली तिथे काही ना छोटी ना मोठी एफर्ट्स तिथे लावले आहेत आणि प्रत्येकासाठी मला खूप छान रिस्पेक्ट वाटत आहे। आम्ही सुद्धा चाळीसगावात बऱ्यापैकी 3 वेळा प्रोटेस्ट केलं। आम्ही विद्यार्थ्यांसाठी स्टँड घेतला, आम्ही स्वतःसाठी स्टँड घेतला। ह्या प्रोटेस्ट नंतर तर आम्ही सगळ्यांना हाच निरोप देणार की कधीही आपल्या शिक्षणासाठी आपण सुसाईड करणं हा गैरवापर असतो। आपल्यासाठी शिक्षण ही खूप मोठी गोष्ट आहे, यासाठी आपण स्ट्रगलही करतो, जॉबसाठी स्ट्रगल करतो, जॉब केल्यानंतर पगारासाठी आपण स्ट्रगलच करत असतो। त्यामुळे मला तरी सगळ्यांसाठी मी एवढंच सांगेन की जो प्रोटेस्ट झाला की आपला विजय तर होताच, पण हा फक्त ट्रेलर होता, पिक्चर अजून खूप बाकी आहे। सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगेन की इथून पुढे आपली लढाई अशी चालू राहणार आहे। सगळ्यांनी आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना असा सपोर्ट करायचा, आम्ही सुद्धा तसे स्टँड घेणार आहोत सगळ्यांसाठी। थँक्यू सो मच।